मनोज जरांगे यांनी भूमिका मांडली की ते देखील आता आंतरवाली सराटीतून पुन्हा एकदा उपोषणाची तयारी करतात आहे. त्यांनी अशी काही वेगळी भूमिका मांडलेली, त्याच्यावर काय मत आहे? मुळात काय, आतापर्यंत जरांगेंनी 9 वेळास असंच सांगितलं की हे माझं शेवटचं उपोषण आहे, हे माझं शेवटचं उपोषण आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या कारणावरून ते उपोषणाला बसतात. आत्ताही ते बसणार असं माध्यमांवरून कळतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की उदय सामंत येऊन गेल्याच्या नंतर ही आंदोलनाची दिशा आणि काय जी असणारी ती तशा ठरलेली आहे. आणि ह्याच्यातनं आता ते या भूमिकेतनं आंदोलनाला बसत आहेत की ओबीसीनं त्यांना तर सर्वस्वी आरक्षण हवंच आहे, पण त्यासोबतच मागच्या 4 महिन्यामध्ये ज्या काही बोगस दाखल्यावरती सर्टिफिकेट निघालेले आहेत, ह्या सर्टिफिकेटला व्हॅलिड करण्यासाठी ते या उपोषणाला बसले आहेत. मग आता ह्याच्या पाठीमागं जे राजकारणी, जे लोकप्रतिनिधी ओबीसीमधनं बोगस दाखल्यावरती निवडून आलेले आहेत, हे लोक या ठिकाणी हे आंदोलन उभं करण्यासाठी मदत करत आहे का, हा प्रश्न देखील या आत्ताच्या उपोषणावरून आम्हाला पडतोय. किंवा ज्या लोकांकडे, म्हणजे मी पाहिलं काही लोकांच्या केसेस मी हँडल करतोय, अक्षरशः खापर पंजोबा आयात केला, ज्या गावात तो खापर पंजोबा नसेल त्या गावातला तो आयात केला. मुलगी स्वतः मराठा, आजोबा मराठा, म्हणजे पंजोबा मराठा, खापर पंजोबा चौथाच आयात केलाय. म्हणजे हे जे काही प्रकरणं आहेत की अक्षरशः पूर्णपणे बोगस पद्धतीनं कागदपत्र काढले, दाखले काढले. आणि आता त्या दाखल्यावर निवडून आल्याच्या नंतर अडचण कुठे येते, ती अडचण सॉल्व्ह करण्यासाठी आता मनोज जरांगे यांनी परत उपोषणाचं अस्त्र उगारलेलं आहे की बोगस दाखल्यांना कसं आम्हाला व्हॅलिड करता येईल. आणि ह्या उपोषणाला सरकारने बळी पडू नये आणि सरकार काय निर्णय घेतं त्या दिशेनं आमची पावलं असतील. कारण उठलं की उपोषण किंवा काहीतरी सरकारला किंवा ओबीसींना टार्गेट करणं, शिवराळ भाषेत बोलणं. आणि या प्रसंगी माझं मराठा नेते असतील आणि ओबीसी नेते असतील या दोघांनाही नम्रतेची विनंती आहे की हे बघा, तुम्ही कोणाला निजाम म्हणले किंवा कोणाला इंग्रज म्हणले, कोणाला उसाच्या फडातील पैदाइश म्हणले, ह्याने प्रश्न सुटणार नाहीत. तुमची लढाई सरकारशी असेल तर सरकारशी भांडा. दोन्हीही उपोषणकर्त्यांनी, दोन्हीही कडील ओबीसी असतील, मराठा नेते असतील, यांनी ह्या गोष्टीचं भान पाळणं गरजेचं आहे की या महाराष्ट्रातली जी विण विस्कटली ती परत अजून विस्कटू नये, यासाठी देखील प्रयत्न होणं गरजेचं आहे. आता आपली ओबीसी आंदोलक म्हणून पुढील भूमिका काय असणार आहे? मी एक ओबीसी आंदोलक म्हणून माझी पुढची भूमिका ही राहील की येत्या 30 तारखेच्या नंतर सरकारच्या काय हालचाली होतात, सरकार कशा पद्धतीचे पावलं उचलतंय, ओबीसीला जर बाधक असतील, मारक असतील आणि जरांगेच्याच फक्त मागण्यावरती सरकार विचार करत असतील तर या दृष्टीने देखील आम्ही आंदोलनाचं, उपोषणाचं अस्त्र उगारू. कारण यापूर्वी देखील आम्ही अनेक मागण्या मागच्या उपोषणामध्ये ठेवलेल्या होत्या.